समोर जातोय साहिलच्या गोलंदाजीला. पहिला चेंडू अत्यंत सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगला चेंडू आणि स्वतः फॉलो थ्रो मध्ये झेल टिपतोय साहिल शेख. पहिला झटका फटका, शून्याचा चष्मा डोळ्यावर चढवत कल्पेश पाटील उर्फ बबलू पाटील बांधून तंबूत परततोय. बबलू पाटील बाद होतोय आणि संकेत पाटील यांचा उत्साह पाहायला मिळतोय. संकेत गोडविंदे साहेबांचा. कारण जेव्हा बबलू खेळायला आला, एक 100 प्रश्न हा सकाळपासून सगळ्यांना पडला होता. दोन वेगवेगळे संघ धनेश आणि बंटी स्पोर्ट्स वेगळे खेळत असतात, मात्र बरेचसे बंटी स्पोर्ट्स संघाचे खेळाडू धनेशमध्ये खेळताना दिसले. दरम्यान नवा फलंदाज महेश पाटील, टिपिकल पॉवर प्लेचा खेळ ज्यांच्या माध्यमातून सादर होत असतो तोच महेश पाटील मैदानामध्ये. पण तो समोर आहे हुकमाचा एक्का एस डी डोळे संघाचा साहिल शेख ज्युनियर, अष्टपैलू खेळाडू. पहिल्याच चेंडूवरती बबलू पाटीलला बाद केलेला आहे. मोठा मासा देव मासा जाळ्यात अचूक अडकला गेला. दरम्यान पुढचा चेंडू, एक जबरदस्त आघात, गॅप शोधलेला एका टप्प्याच्या सायरा चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार, चौकार. चौकार. पहिल्या चेंडूवरती गडीबाद, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय गडीबाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती गडीबाद, दुसरा चेंडू चौकार, माफ करा. 4 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. दरम्यान साहिल वार आणि पलटवार पाहायला मिळतोय. चेंडू फळीचं महायुद्ध, महासंग्राम. आणखी एक जबरदस्त गणगणाती आघात पाहायला मिळतोय. काऊ कोर्नरच्या क्षेत्रात चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. एक गडाच्या मोबदल्यात 10 धावा. महेश पाटील तुटून पडलेला आहे. जबरदस्त कामगिरी. दरम्यान पुढचा चेंडू साहिल, आणखी एक जबरदस्त गणगणाती आघात मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. खळबळ माजलेली आहे. 4 चेंडू 16 धावा, एक गडी बाद झाला. आयवा झेल टिपण्याच्या नादामध्ये छाती फोडून घेण्याला प्रेक्षक तयार आहेत. चेंडू येऊन छातीवरती सरळ आदळला होता. जीवाची पर्वा नाही, पण 100 रुपये फार महत्वाचे आहेत. दरम्यान साहिलच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला गेलाय. गोटात खळबळ माजून गेले एसजीच्या. पुढचा चेंडू महेश पाटील यांच्या बॅटमधून आलेले अत्यंत उत्कृष्ट फटके. पुढे सरसावत वाईड यॉर्कर चेंडू, एक निर्धाव चेंडू. रणरणत्या वाळवंटामध्ये पाणी दिसावं तसं दृश्य आपल्याला ह्या निर्धाव चेंडूचं पाहायला मिळतंय. 2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत, मात्र 16 धावाही बाल झालेत. अत्यंत महत्त्वाचा चेंडू हा शेवटचा. साहिल शेख ज्युनियर टू महेश. आता मात्र उजव्या अष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा इशारा. वाईट. 17 धावा.
दबाव दोन्ही संघांवरती आहे. दमदार कामगिरी करणारा 2 विजेतेपद पीटीसीचा आपण विचार केला तर बंटी स्पोर्ट्स कुक्से संघाच्या, माफ करा, विकी स्पोर्ट कुक्सेच्या नावावरती कोरले गेलेले आहेत. आणि कव्हरमध्ये हा फटका खेळला गेला होता. थेट यष्टाचा वेध घेण्याच्या नादामध्ये चुकीची फेकी. दोन धावेच्या जोरावर धावफलकावरची धावा झळकतायत. 19वी धावा. विकी स्पोर्ट कुक्सेच्या नावावरती 2 विजेतेपद, बाकी सर्व आपण पाहतोय एक 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 विजेतेपद आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे क्रमांक 1 रँकचा जो दावा आहे आणि महेंद्र मागे यांच्या म्हणजे चेरोबा वाशेरेच्या नावावरती 2 ट्रॉफ्या आहेत. त्यामुळे त्या दोघांमध्ये फाईट आहे. पण मागे असणारे जे संघ आहेत ते अनेक असे संघ आहेत दुसरी एखादी स्पर्धा जिंकून त्यांचाही दावा मजबूत करणार आहेत. म्हणजेच विकी स्पोर्ट कुक्से आणि चेरोबा वाशेरे. मात्र चेरोबा वाशेरेचे द्वितीय क्रमांकाचे आपण एकंदरीत त्यांचे टायटल पाहिले, तृतीय क्रमांकाचे टायटल पाहिले तर तो संघ हा आगीकूच करणारा संघ असं म्हणायला हरकत नाहीये. आणि ज्याप्रमाणे देवळी संघाचं स्वप्न पूर्ण झालं त्या पद्धतीनं कळंबोळी संघातही एक दिवशी स्वप्न पूर्ण होईल असं नयन सुरोशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. केतन मगर गोलंदाज, धावफलकावरती 19वी धावा. पण पीटीसीचा या वर्षाचा ट्रेंड जो राहिला तो प्रत्येक स्पर्धेमध्ये नवा विजेता. फार जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. केतन मगर उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, पंचांचा इशारा वाईट. 20 धावा. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्याच षटकात धावा तर अधिक बहाल झालेल्या आहेत. राज पाटील अष्टपैलू खेळाडू आहे. बघायच्या एक्स्ट्रा कव्हरला जागेवरनं जो षटकार मारला होता तो लाजबाब. आता मात्र फटका खेळला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि पंचांचा इशारा एका टप्प्याच्या स्थानी चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार. संकेत घोडविंदे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. परंतु इथे चौकार षटकार मिळत आहेत. सुरेख चेंडू, क्या बात आहे. कमबॅक करणारा चेंडू होता. वेगवान चेंडू, मात्र स्वतः निराश आहे कारण राज पाटीलमध्ये क्षमता आहे कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या पण डोक्यावर फटका खेळण्याची. निराश झाला. धावफलकावरती धावा झळकल्या गेलेल्या आहेत 24. दुसरं षटक मार्गस्थ. पुढचा चेंडू, अतिशय दर्शनीय फटका. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाचे कौतुक करावं लागेल. मात्र 2 धावा जोडल्या होत्या कारण थोडीशी फंबलिंग झाली होती. 26 धावा. 3 षटकांचा डाव आहे. अजूनही 9 चेंडू शेष आहेत आणि 26 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी. बॅटची हलकी कडा घेत चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रात गेला तर थेट यष्ट्यांचा वेध घेणं गरजेचं होतं. 1 धाव मिळते. 27 धावा. महेश पाटील जबरदस्त कामगिरी करणारा हा फलंदाज आतापर्यंत 5 चेंडूंना सामोरा गेलाय आणि 18 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. राज पाटील 4 चेंडूला सामोरे गेले. 7 धावा, चौकार, निर्धाव, दुहेरी आणि 1 धाव. मात्र बबलू पाटील यांच्या डोळ्यावर शून्याचा चष्मा चढला. दरम्यान पुढचा चेंडू, गोलंदाज केतन मगर सामोरं जाईल महेश पाटील. इन्फॉर्म असलेला फलंदाज आजचा दिवस जबरदस्त गाजवलाय महेश पाटील. उस्मान पटेल
दरम्यान उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर पंचायत वाईट एक अतिरिक्त धाव. शुभम शेलार यांनी सुद्धा आजचा दिवस गाजवलाय. एक अतिरिक्त धावीच्या जोरावर धावपलकावरती धावा झळकत आहेत 28. दुसरं षटक मार्गस्थ. जबरदस्त गणगणात या आघात लॉंग ऑनच्या डोक्यावर चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. गेला चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचत अतिशय दर्जेदार असा फटका जोडला गेला. 34 धावा. एक बाद 34 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. धावांचा डोंगर उभारला गेलाय. अजून एक चेंडू शेष आहे. पुन्हा एकदा तेज तर्रार मारा होता. या ठिकाणी धाव बाद होत आहेत. महेश पाटील केतन मगर याच्या बुद्धिचातुरीची ओळख बघा, कारण थेट चेंडू एसटीला लागलेला होता. अशा नंतर पहिला चेंडू अडवला आणि एसटी हातामध्ये घेतली. त्या माध्यमातून त्यांनी महेश पाटील यांना बाद केलेला आहे. धाव बाद होऊन महेश पाटील ना निराश होत तंबूत परत आहेत. केला जातो तो शुभम शेलार. आजचा दिवस गाजवणारा शुभम, आजचा दिवस गाजवणारा महेश. मनस धुमाळ यांच्याही बॅटमधून चांगले फटके आलेले आहेत. सारे खेळाडू आज धनेशचे खूप सुंदर त्यांनी खेळ केलेला आहे. शुभम शेलार यांच्याकडे स्ट्राईक. गोलंदाज म्हणून सज्ज होतोय फरहान. फरहान नवोदित खेळाडू आहे. पहिला चेंडू आणि चेंडूला आपटी दिली होती, मात्र चेंडू ओळखू शकला नाही. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि बाद होतोय. धाव बलगावती धावा झळकल्यात 34. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. वारंवार स्कोर विचारला जातोय, कारण एस डी ढोळे संघ हा सुद्धा आयोजकांचा संघ आहे. फरहान चांगला चेंडू. मनस धुमाळ त्याचा मानस नेहमीच असतो की प्रत्येक चेंडू हा सीमा रेषा पार धाडेन. भरभक्कम शरीरयष्टी आहे, ताकद जबरदस्त आहे, टायमिंगही आहे. फरहान हे द्वंद्व फार जबरदस्त आहे. दोन्ही खेळाडू नवोदित. फरहान खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धाव बलकावरती अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 40 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. फरहान सामोरं जाईल मनस धुमाळ.
आणखी एक जबरदस्त आघात. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. सीमा रेषा पार षटकार. ते अजून 3 चेंडू शिल्लक असतील. सामना रोमहर्षक अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे. इथून ज्या धावा वाढणार आहेत, हा डेंजर झोनकडे प्रवास सुरू झालेला आहे. 3 षटकांमध्ये संध्याकाळच्या सत्रात 40 पेक्षा अधिक धावा या निश्चितपणे एक आव्हानात्मक धावसंख्या म्हणावी लागेल. धावफलकावरती धावा झळकल्या गेल्यात 46. पुढे येणाऱ्या साऱ्या धावा या बोनस स्वरूपात असतील आणि मानस धुमाळ तुडून पडलाय. षटकारांची हॅट्रिक आज अनेक फलंदाजांनी पूर्ण केली. मानस धुमाळी पूर्ण करतो का पाहूया. फरान सामोरं जाईल मानस धुमाळ. स्लोवर चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा इशारा वाईट. एका धावेच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकताय 47 धावा. षटकारांची हॅट्रिक पूर्ण करण्याची मानसलाही संधी आहे. बॅट वेगानं फिरली होती, संधी होती मगाशीच, म्हणून मानस निराशी झाले असतील. पुढचा चेंडू फरान. निश्चितच अतिशय सुरेख फटका. काय चेंडू जणू काही गोटीच्या स्वरूपात पाहायला मिळतो. इतका जबरदस्त आघात. कडे इशारा आलेला आहे. मैदानावरती कोणतीही कृती करू नका प्लीज. यस, षटकारांची हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धनेश मानस धुमाळकडनं सुद्धा या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण. धावफलकावरती धावा झळकता आहेत 53. पंच गोकुळदास पाटील नेहमीच क्रिकेट पारदर्शक कसा राहील आणि खेळाच्या माध्यमातून आपल्याला माणसं जोडायची आहेत. यस, गोकुळ पाटील म्हणजेच कुल पाटील. तर मॅडम पुढचा चेंडू. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला होता मात्र सुरक्षित लँडिंग. एक धाव. एकेरी धावाच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकतायत 54 धावा. 40 पेक्षा अधिक धावा उभारल्या गेल्या. डेंजर झोनकडे धावसंख्या आलेली आहे. मात्र एस.डी. डोळे संघाला एक कमकुवत संघ समजता येणार नाही. लक्षात घ्या, त्यांच्यात क्षमता आहे. नवोदित खेळाडू 54 धावा धावफलकावरती. एकापेक्षा एक खेळाडू त्यांचे तयार झालेले आहेत. अगदी शेवटचा फलंदाज सुद्धा षटकार मारू शकतो, ही क्षमता त्यांनी तयार केलेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू. सुरेख चेंडू आणि अशा पद्धतीने एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच पकडली गेली. बॅटची हलकी कडा लागली होती. 55 धावांचं लक्ष असेल 3 षटकांमध्ये. म्हणजेच सरासरी आहे ती 18.33 ची असणार आहे. कशा पद्धतीने धावा जोडल्या जातील हे पण रंजक आहे. आणि हा रंजक क्रिकेटचा रोमहर्षक चेंडू फळीचा महायुद्ध महासंग्राम. कारण पहिल्या दिवशी सोर 20 संघ हा अंतिम 3 मध्ये पोहोचला. दुसऱ्या दिवशी अंतिम 3 मध्ये पोहोचणारा संघ कोणता? एका बाजूला एस.डी. डोळे, दुसऱ्या बाजूला धनेश 11 कुकसे. या दोन संघांची फाईट आहे आणि या फाईटला आपण निश्चितपणे दीपक सुतार यांच्या बाईटनं ऐकणार आहोत. यस, वेलकम दीपक सुतार. दिवस स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026. कालच्या दिवसामध्ये देखील सोरगाव गावदेवी बी संघ
त्यांच्या विपक्षामध्ये भोकरीला आपण इलेक्शन मध्ये पाहिलं होतं क्वार्टर फायनल मध्ये, परंतु काय जबरदस्त बॅटिंग निलेश भुतेने केली. तिने मॅच मध्ये त्याची बॅट वाजली, गोलंदाजी देखील चांगली राहिली आणि कालचा दिवस सोरगाव बी टीमच्या नाबावर राहिला. आणि आज या स्पर्धेची दुसरी संध्याकाळ आपण अनुभवतो. चॅलेंज ग्रुप कलंबोली यांनी उभारलेली स्पर्धा स्वर्गीय किरण शेठ पाटील यांच्या आठवणीला उजाला दिले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सदैव आठवणीत राहणारं व्यक्तिमत्व म्हणजेच स्वर्गीय किरण शेठ पाटील. दुसरा दिवस क्वार्टर फायनल सध्या सुरू आहे. पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे. मानस दुबालने षटकारांची हॅट्रिक ठोकली. बबलू पाटील सिक्सर, सिरीज किंग त्याची विकेट गोल्डन टचचा तो शिकार ठरला. त्यानंतर महेश पाटीलने प्रभावित केलं. महेश आणि मानस केला होता. मानस दुमालने मोठे फटके मारण्याचा. फरांच्या विपक्षामध्ये 3 षटकार देखील आले. टार्गेट चांगलं सेट झाले. 55चे लक्ष आहे. सलामीची जोडी शानूला सोबतीला घेऊन साहिल मैदानामध्ये उतरलं. जी ढोले टीमकडे देखील बॅटिंग लाईन भरपूर आहे. केतन मगर, शानू, साहिल, सिद्धार्थ शेख, बॅटिंग लाईन त्यांच्याकडे देखील मजबूत आहे. पहिल्या बॉल पासून आक्रमण चढवावं लागेल तरी सदावा पूर्ण होतील. आजचा दिवस कोणाच्या नावावर राहील? तनेश इलेव्हन कुकसे संघ ताकदीने उतरले. जरी बबलू पाटीलची विकेट पहिल्याच बॉलवर मिळवली होती साहिल शेखने, तरी देखील एक चांगलं टार्गेट आता सेट झाले. पहिले षटक राज पाटील पहिल्या ओव्हरसाठी. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 20+ धावा येणं गरजेचं आहे आणि ती क्षमता साहिल मध्ये आहे, साहिल शेख मध्ये. मागच्या 2 मॅच मध्ये साहिलने काय जबरदस्त स्लॉग हिट केलेत. त्याच्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतील. त्याच्यासाठी तो जाणला जातो. सिग्नेचर स्ट्रोक आहे साहिलचा स्लॉग हिट. चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना तो सजवत असतो. स्क्वेअर लेग नाहीये. मिड विकेट डीप मध्ये ठेवले गेले. लॉंगन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. दुसऱ्या धावाला सुरुवात होते. राज पाटील समोर साहिल शेख. पहिलाच बॉल. स्लॉग हिटची चर्चा आपण करत होतो. स्वीप करून दिले. स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये होता. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्क्वेअर लेग मध्ये. कोणती धाव नाहीये. साहिलने सुरुवात जर केली तरी धाबा होतील. त्याला आता आक्रमक पवित्र स्वतःच्या खांद्यावर घ्यावा लागेल. आक्रमक पवित्रने बॅटिंग करावी लागेल. त्याच्यासाठीच तो जाणला जातो. सफल झालेत. आतमध्ये येत असताना हेलिकॉप्टर उडवलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे साहिल शेखच्या बॅट मधून इनिंगचा पहिला दर्जेदार षटकार. सरासरी गाठायचे पहिल्या ओव्हरपासून. पहिला बॉल धाव नाही, परंतु दुसऱ्या बॉलवर काय जबरदस्त फटका. जागा बनवली. ऑफ स्टंपच्या आत येत असताना ऑन साईडला उडवला हेलिकॉप्टर स्टाईलने. षटकाराला राज पाटीलच्या विपक्षामध्ये ओव्हर विकेटने स्क्रीप मध्ये मागे गेला. डीप मध्ये जात असताना ऑन साईडला काऊ कॉर्नर मध्ये उडवला होता. महत्वाची विकेट. फलंदाज बाद साहिल. शाहिदला विकेट गेल्यानंतर आमंत्रित केले. 3 बॉलचा खेळ समाप्त. 6 वर पहिला झटका. शानू सोबत सलामीची जोडी मैदानामध्ये गेली होती. एक वेगळी रणनीती आखली होती मॅच साठी. नेहमीच आपण साहिल शेख आणि शाहिदला पाहतोय. विकेट गेली. शाहिद आले. शाहिद देखील मोठे फटके सजवण्यासाठी जाणले जातात आणि आता या धाबा चेस करण्याची जबाबदारी त्याला स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल. अन्यथा हा डाव कोसलेल. तो सावरण्यासाठी शाहिद आलाय. एक महत्वाची विकेट राज पाटीलने मिळवून दिली. चांगला झेल मिड लॉंगन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल केला गेला. काऊ कॉर्नर आणि स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवले गेले. सुरुवातीला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक होता. स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये ठेवला होता. पॉइंट कव्हर पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील क्षेत्ररक्षक मिड ऑफ आहे. शाहिद साठी कटरचा थोडासा वापर खाली राहिला. पिचिंग झाल्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला.
बबलू पाटील असताना राज पाटीलवर पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली. त्याला देखील माहिती बॅटिंग लाईन डोले टीमकडे मजबूत आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा जरी असले तरी देखील डिफेन्स करू शकतो बबलू पाटील. ही रणनीती आहे कुकसे टीमची. 4 बॉल 6 धावा 1 विकेट. पुढचा बॉल कमी गतीचा अपील जरूर केली आहे परंतु इथे सहमती नाहीये. बॅटचा आवाज जरूर आला परंतु बॅट क्रिसला खेलपट्टीला थोडीशी खेलपट्टीचा स्पर्श होता. 3 बॉल डॉट या ओव्हरमध्ये 1 षटकार 1 विकेट. शेवटचा बॉल राज पाटीलने कमालीची गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये साईडसाठी. अकुट टप्पा होत ऑफ स्टंपच्या बाहेर. इलिव्हेशन नाहीये, कोणती धाव न देखील नाहीये. डॉट बॉलने निर्धाव बॉलने ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 1 विकेट याची डोले टीम. तर 12 बॉल शिल्लक 49 धावांची आवश्यकता आहे. एक कोणत्या तरी ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये कमीत कमी 5 षटकार आले तर कुठेतरी या सामन्यामध्ये संधी निर्माण होऊ शकते याची डोली टीमसाठी. मयूर पाटील दुसऱ्या ओव्हरसाठी. यॉर्कर किंग मयूर पाटील. नेहमीच बुंद्यामध्ये बॉल टाकण्यासाठी मयूरची उलक राहिली आहे. त्याच्यासमोर शानू आहे. मोठे फटके आज पर्यायलेल्या मॅच मध्ये मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील तरच तुम्ही टॉप 3 मध्ये पोहोचाल. तुमचा प्रवास सुरू राहील. क्षमता आहे शाहिद मध्ये. शानू देखील आहेत. प्रत्येक बॉलवर आक्रमण चढवावं लागेल परंतु समोर मयूर पाटीलचा आव्हान असेल. प्रयत्न करायला हरकत नाहीये. पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवलंय. खोदून काढलंय. ऑन साइडला पाठवलंय. स्विंग करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार ठोकलाय शानूने. उडवलाय जबरदस्त फटका. षटकार. धावपलक 12 वर. उल्लेख केला होता की 5 षटकार जर आले तरच संधी प्राप्त होऊ शकते कारण का 12 बॉल मध्ये 49 धावांची गरज असताना पहिल्या षटकाराला आता 11 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता. गणित मोठे. पहिली वॉर्निंग दिली गेली गणेश इलेव्हन कुकच्या टीमला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. शकील कोटी सर आहेत. मयूर पाटील शानूसाठी डीप मध्ये गेल्या मागे जात असताना खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑन सेटला बॅट स्विंग केली होती. बॅटची खडा लागली. फ्लाय स्लिप मध्ये जात असताना कोणती धाव नाहीये. एकेरी दुहेरी धावाने धाबा बनणार नाही हे देखील शानूला माहिती आहे. त्याने मुले आता तो देखील प्रयत्न करतो की पहिला बॉल पासून त्याने आक्रमण चढवायला सुरुवात केली. प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल. या ओव्हरमध्ये संधी कारण का शेवटच्या ओव्हरची जबाबदारी कदाचित बबलू पाटील स्वीकारेल. त्यामुळे मयूरच्या विपक्षामध्ये मोठे फटके त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. लेन चांगली होती. मी उल्लेख केला की यॉर्कर किंग पीटीसीचा मयूर आहे. त्याचे बॉल ऑफस्टमच्या बाहेर यॉर्करचा मारा तो सातत्याने करत असतो. ऑफस्टमच्या आत येऊन तुम्ही खेळण्याचा प्रयत्न केला एसटी जर दाखवली तर वाकवण्याची क्षमता देखील मयूर पाटील मध्ये आहे. पहिल्या बॉलवर जरूर षटकाराला. लेन थोडीशी खराब होती परंतु आता लाईन लेन सापडली मयूर पाटीलला. राईट ऑन ओव्हर द विकेटने. यावेळेस लेग स्टंपवर ठेवला होता. स्वीप करून दिले. बॉल चालले फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली. 16 वर जाऊन पोहोचली. अजूनही आपण जर विचार केला तर 39 धावांची गरज असेल 8 बॉल मध्ये. न्यू फॅशन टेलर यांच्याकडे कोणी कपडे शिवायला दिलेत का त्याची जी चिठ्ठी आहे पावती आहे ती आमच्याकडे सापडली आहे. 200 रुपये जमा करा आणि ती घेऊन जा. यावेळेस उडवले समोरच्या दिशेने लॉफ केलाय परंतु बॉल हवेत.
लॉंग ऑफ मध्ये चांगला चेल विकेटचं पतन. शानुबाद स्पर्धेचा आनंद घेत असताना विकेट आली या ओव्हरमध्ये. केतन स्ट्राईकवर स्लॉग इट करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेज बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही येत. ती खेळपट्टीच्या मागे थोडासा डीप मध्ये जात असताना फटका शिजवण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या बॉलवर सिंगल येते. ओव्हरची समाप्तीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या विकेट केल्या 2, 17. आवश्यकता असेल 6 बॉल आणि 38 धावांची. 6 बॉल मध्ये 6 षटकार जरी आले तरी देखील हा सामना आता जिंकणं कठीण होईल. मी सुरुवातीला उल्लेख केलात की बबलू पाटील असताना पहिली ओव्हर राजकडे दिले, दुसरी ओव्हर मयूर पाटीलने टाकली. कारण की जरी आक्रमण जरी चढवलं असतं, शेवटला 10-12 धावा जरी शिल्लक राहिले असतं तरी देखील बबलू पाटीलच्या हाताची जादू आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. दोन्ही कटर कमी रनअप वेगळ्या शैलीने तो गोलंदाजी सातत्याने करत असतो. पहिलाच बॉल बाहेर काढलाय, खाली देखील राहिले, खूपच दूर होता वाईट बॉल. कटरचा वापर ज्यावेळेस तुम्ही करता, पिचिंग जर चुकली तर तो जास्त दूर जात असतो. वेस्टर्न पासून हेच झालं. पहिल्या बॉलवर एक्स्ट्रा धाव येते. धावफलक 18 वर. चांगला बॉल, परंतु तेवढा चांगला ऑफ ड्राईव्ह चेतनच्या बॅट मधून. चांगला स्ट्रोक होता. सिंगल येते. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये अजूनही भरपूर धावांची आवश्यकता. ऑन साइडला टर्न केलाय, प्रॉपर एलिव्हेशन नाहीये. सिंगल येते. कसोटी घेतली आज एच ढोले टीमची बॅटिंग करत असताना. सर्व गोलंदाजांची विशेष करून कसोटी घेतली. फरांच्या विपक्षामध्ये ज्या धाबा आल्या त्या मागात पडल्या. फरांनी जरूर 2 विकेट घेतल्या, परंतु 3 षटकार लावले. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 19 धाबा साहिलने खर्च केल्या. केतन मगरचं षटक चांगलं राहिलं. साहिलच्या विपक्षामध्ये आक्रमण चढवलं गेलं आज संपूर्ण दिवसामध्ये. 4 बॉल विजयापासून दूर धनेश इलेव्हन कुकसे संघ. ट्रॅकर खेचून मारलाय, शॉर्ट ऑन फुल खेळलाय, बॉल चाललाय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा षटकार चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना केतन मगरने बबलू पाटीलच्या विपक्षामध्ये एक षटकार आला. धावफलक 36 वर जाऊन पोहोचले. कमी गतीचा पुन्हा एकदा खेचून मारलाय, शॉर्ट फुल खेळलाय, आईबाझेल पकडलाय. आजच्या दिवसातील 4था आईबाझेल या प्रेक्षक राजाने पकडलंय. ज्यांच्याकडून दिले जातात ते या ठिकाणी उपलब्ध नाहीयेत, त्यामुळे तुम्ही येऊ नका, उद्या देतील. कटरचा वापर होता. त्याचबरोबर मॅच या ठिकाणी समाप्त झाली. स्वर्गीय किरण शेट पाटील स्मृती चषकामध्ये आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि हा स्पर्धेचा दुसरा दिवस राहिला. धनेश इलेव्हन कुकसे टीमच्या नावावर आपलं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या आपण 4 वाजता रिपोर्टिंग करायचे. सोरगाव बी संघ आणि धनेश इलेव्हन कुकसे संघ हे टॉप 3 मध्ये पोहोचले गेलेत. दोन्ही टीमला सूचना असेल की आपण उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल, आपण उद्या 4 वाजता रिपोर्टिंग करायचे. खूप चांगलं क्रिकेट एच ढोले टीमने देखील दाखवलं, परंतु अखेरकार कोणता तरी एक संघ पुढे जात असतो, एकाला हार पत्करावी लागते.